बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अक्षरशः ब्लॅकमेल करून नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली। त्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धव आणि त्यांच्या पत्नी रश्मी अक्षरशः बॅग घेऊन घर सोडण्याच्या बेतात होते। या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली नाही, उद्धव ठाकरेंनी तसं करण्यास त्यांना भाग पाडलं। राणेंची पक्षातून हकालपट्टी करा अन्यथा मी घर सोडून चाललो असं ते बाळासाहेबांना म्हणाले होते। त्यानंतर हे नवरा बायको बॅगा भरून निघालेही होते असं रामदास कदम मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले। ते पुढे बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरेंनी अक्षरशः बाळासाहेबांना ब्लॅकमेल केलं, त्यांनी नारायण राणेंची हकालपट्टी करायला लावली। फक्त उद्धव यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं हेच वास्तव आहे, याचा मी साक्षीदार आहे। हे आज मी पहिल्यांदा बोलतोय। मनोहर जोशींना ज्या प्रकारे अपमानित करून बाहेर काढलं त्या मेळाव्यालाही मी होतो। मनोहर जोशी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे तोंड केलं हे मी पाहिलं। समोर घोषणा चालू केल्या आणि जोशींना हकलवून लावलं, हे पाप नाही। सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक या सर्वांनी शिवसेना मोठी केली असं सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला, त्यांना आता सुट्टी नाही। त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केलेत। यावेळी मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या बाबतीत बोलताना आक्रमक झाले होते। छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला, आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करतायत, दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत, आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही। आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। पुढे बोलताना जरांगे म्हणाले ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी असा जातीयवाद करू नये। भुजबळांना धनगर आणि गरीब मराठ्यात वाद निर्माण करायचा आहे। संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला 450 जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? भुजबळांनी 2 पालकमंत्री जवळ ठेवले आहेत, आम्हाला काही फरक पडत नाही, वेळेला आम्ही दाखवून देऊ। छगन भुजबळ विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जात आहेत असे अनेक आरोप जरांगे यांनी भुजबळांवर केलेत। राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीला छगन भुजबळ घाबरत नाही, उद्या मी घरी बसलो तरी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरून लढेन असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। भुजबळ शनिवारी जालन्याला लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। दरम्यान छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले, मी मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे, तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलेला आहे आणि माझे राजकीय करिअर चालवणं, पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे, पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे, लक्षात ठेवा। आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा, आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या। आणि एवढंच नाही तर सारथीच्या माध्यमातून जे ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्यापेक्षा माझ्या मते आज या क्षणाला जास्ती सवलती ज्या आहेत सारथीच्या माध्यमातून आमच्या मराठी विद्यार्थ्यांना मुलामुलींना मिळत आहेत, आमचा त्याला विरोधही नाही आहे। मग आणखी काय पाहिजे तुम्हाला? सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, बरं घरांच्या बाबतीमध्ये घरं त्याची व्यवस्था सरकार करतं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत ते सुद्धा सरकार करतं आहे, तिथे ज्या ज्या काही कर्जमाफीपासून सगळ्या योजना आपण आखतो आहोत, विद्यार्थ्यांची फी देण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण काम करतो आहोत। परत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शहरात शाळेत कॉलेजमध्ये शिकायला जात आहेत त्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणं, नसेल तर वर्षाला 60,000 रुपये त्यासाठी त्यांना खर्च देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांसाठी करतो आहोत। आता मग अडचण काय आहे? आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचं बांधकाम सुरू असलेलं कार्यालय राज्य सरकारनं बुलडोझरनं पाडलंय। शनिवारी पहाटे 5:30 वाजता आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीनं गुंटूर येथील ताडेपल्ली इथं बांधण्यात येत असलेल्या कार्यालयावर बुलडोझर फिरवला। हे 9,365 स्क्वेअर फूटमध्ये बांधलं जात होतं। या कारवाईच्या वेळेची जोरदार चर्चा होतीये। खरं तर सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा YSRCP सत्तेत होतं आणि जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री होते तेव्हा TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना सकाळी 6 वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती। CIDनं चंद्राबाबूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती। YSRCPचे कार्यालयही 5:30 वाजता फोडण्यात आलं। यापूर्वी हैदराबाद महानगरपालिकेनं रेड्डी यांच्या लोटस पॉन्ड निवासस्थानाशेजारील फुटपाथवरील बेकायदेशीर बांधकाम पाडलं।
त्याचा वापर सुरक्षा कर्मचारी करत होते. रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. राज्य सरकारी यंत्रणांच्या या कारवाईवर YSRCP प्रमुख जगनमोहन रेड्डी म्हणाले, आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री आणि TDP सुप्रीमो चंद्राबाबू नायडू सुडाचं राजकारण करतायत, हुकुमशहाप्रमाणे वागतायत. वरळीतून मनसे नेते संदीप देशपांडे यांना विधानसभेला पाठवण्याचा निर्धार मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्यासाठी वरळीत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान वरळीत मनसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आहे. मनसेनं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली आहे. मनसे सैनिकांनी विधानसभेत आदित्य ठाकरेंना पाडण्याची भाषा सुरू केली आहे. वरळीत मनसे सैनिकांनी संदीप देशपांडे यांचे बॅनर लावलेत. मनसेच्या हर्षल खरात यांनी लावलेल्या बॅनरमध्ये बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया, वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया, यंदा वरळीकरांचं ठरलंय असं म्हटलंय. राज्यात सध्या बिनशर्त पाठिंब्याच्या टीकेवरून वातावरण तापल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला होता. अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून पलटवार केलाय. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही 10 मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. पण या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढलाय तो स्वतःच्या मेहनतीवर काढलाय. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनतीवर काढलेला पक्ष आहे. नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या दलितांना पुन्हा एकदा पाठीवर झाडू आणि गळ्यात मडके देण्याचा इशारा देणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या एका पत्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फायर ब्रँड नेते जितेंद्र आव्हाड चांगले संतप्त झालेत. हे पत्रक काढणारा कुणी असला तरी त्याला बेड्या ठोका, अन्यथा आम्ही निळ्या झेंड्यासह काळाराम मंदिरात जाऊ असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिलाय. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू युवा वाहिनीचे एक पत्रक पोस्ट केलं होतं. या पत्रकात जय श्रीराम आणि जय हिंदू राष्ट्रचा नारा देत काळाराम मंदिर परिसरात राहणाऱ्या सर्व दलित समाजाच्या लोकांना आपल्या घरांवरील निळे पिवळे झेंडे काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवायही या पत्रकात दलितांविषयी अनेक आक्षेपार्ह विधानं करण्यात आली आहेत. तसंच कट्टर हिंदूंना त्यांचा स्पर्श टाळण्याचा सल्लाही यात देण्यात आलाय. काळाराम मंदिर परिसरात कुठेही निळा पिवळा झेंडा लावू नये. त्यानंतरही कुणी लावण्याचं धाडस केलं तर त्यांच्या पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल. हे हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळे काळाराम मंदिर परिसरासारख्या पवित्र ठिकाणचे असे झेंडे तत्काळ काढून टाकण्यात यावे. कुणी पुन्हा निळा झेंडा हातात घेऊन फिरताना दिसला तर त्याला वाईट टाकण्यात येईल असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलाय. या पत्रकावर प्रथमेश संदीप चव्हाण नामक हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात बोलताना दंड थोपटले. कुणी कितीही शड्डू ठोकले, कुणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथं माझा देव महेश शिंदे, शिवेंद्र राजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्या सोबत आहेत असं त्यांनी म्हटलंय. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव इथं पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. ते म्हणाले, आता शिवेंद्र राजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचंय की जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय. आता कुणी कितीही शड्डू ठोकले, कुणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथं माझा देव महेश शिंदे, शिवेंद्र राजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले माझ्या सोबत आहेत. यापुढे मी आणि शिवेंद्र राजे साताऱ्याचं राजकारण करणार आहोत असं उदयनराजे म्हणाले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. उदयनराजे आता निवडून आले म्हणजे सगळे झाले असं समजू नका, तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा असं उदयनराजे भोसले म्हणाले. दरम्यान साताऱ्यात चुरशीच्या लढाईत उदयनराजे यांचा विजय झाला होता. पेपर लीक विरोधी कायदा म्हणजे सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 देशात लागू झालाय. केंद्रानं शुक्रवारी मध्यरात्री त्याची अधिसूचना जारी केली आहे. नोकर भरती परीक्षेतील फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात आलाय. या कायद्यानुसार पेपर लीक केल्यास किंवा उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास किमान 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 10 लाखापर्यंत दंडासह हे 5 वर्षापर्यंत वाढवलं जाऊ शकतं. परीक्षा आयोजित करण्यासाठी नियुक्त केलेला सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास त्याला 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सेवा पुरवठादार जर बेकायदेशीर कामात गुंतला असेल तर त्याच्याकडून परीक्षेचा खर्च वसूल केला जाईल. नीट आणि UGC नेट सारख्या परीक्षांमधील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर हा कायदा आणण्याचा निर्णय हे एक मोठं पाऊल आहे. या कायद्यापूर्वी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांकडे परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांना सामोरं जाण्यासाठी वेगळा ठोस कायदा नव्हता. लोकसभेनं यावर्षी 6 फेब्रुवारीला आणि राज्यसभेनं 9 फेब्रुवारीला सार्वजनिक परीक्षा कायदा मंजूर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 फेब्रुवारी रोजी या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं.
हा कायदा केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC, कर्मचारी निवड आयोग SSC, रेल्वे भरती बोर्ड RRB, बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS आणि राष्ट्रीय चाचणी संस्था NTA च्या परीक्षांचा समावेश करेल. केंद्रातील सर्व मंत्रालय आणि विभागांच्या भरती परीक्षाही या कायद्याच्या कक्षेत असतील. या अंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील.